मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे, सर्वच राजकीय पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज नाशिकमध्ये प्रचार सभा, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे राहणार सभेला उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदान टीव्ही सेंटरवर होणार सभा। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांचा रोड शो, कोथरूड बावधन परिसरातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी केला रोड शो। मंत्री पंकजा मुंडेंचा आज नाशिकमध्ये रोड शो, भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करणार शक्ती प्रदर्शन। नागपुरात आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे, सर्वच राजकीय पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। कल्याणमध्ये मनसेतील उमेदवारांसाठी शालिनी ठाकरेंकडून घरोघरी प्रचार, ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज, 16 तारखेला बदलता निकाल दिसेल, शालिनी ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवारांची आज छत्रपती संभाजीनगरमधील सभा रद्द, दुपारी 12 वाजता आझाद चौक ते चंपा रोड शो। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुण्यात टॉक शो, अभिनेत्री गिरिजा ओक घेणार फडणवीसांची मुलाखत अधिक ठिकाणी दाखवण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था। कल्याणमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च, 15 तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करावं, पोलिसांचं जनतेला आवाहन। महायुतीचा मुंबईचा वचननामा आज होणार प्रकाशित, आज सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशित। शिवतीर्थावर आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ठाकरे बंधू काय करणार गर्जना, याकडेच सर्वांचं लक्ष आहे। नागपूरसाठी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार, महसूल मंत्री बावनकुळे आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत होणार जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईतील धारावीत प्रचार सभा पार, धारावीकरांनी भव्य स्वागत केल्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले। यावेळी धारावी अतिशय बहुरंगी फडणवीसांचं वक्तव्य। धारावीतील प्रचार सभेत फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, राजीव गांधी पंतप्रधान असताना पुनर्विकासाच्या फक्त चर्चा झाल्या, भाजप आणि शिवसेना सरकारनं पुनर्विकासाचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री फडणवीसांची धारावीतील घरांबाबत स्पष्टता, काही लोक वेगवेगळ्या गोष्टी फैलवत आहेत, सर्व पात्र लोकांना धारावीतच घरं मिळणार, सर्वात लहान घरं देखील 350 चौरस फुटाचं असेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। धारावीत राहणाऱ्यांचे डिझाईन तयार, परिवर्तन लक्षात येईल, बिल्डिंगमध्ये सोयी आणि व्यवस्था असतील, कुठल्याही पद्धतीनं मेंटेनन्स भरावा लागणार नाही, धारावीतील घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। धारावीच्या जमिनीवर खेळाचे मैदान, गार्डन करणार, धारावीतील व्यावसायिक धारावीतच व्यवसाय करणार, इथल्या लोकांना 5 वर्षासाठी कर माफ करणार, व्यावसायिकांबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। धारावीत पात्र लोकांना नक्कीच घरं मिळतील, या वक्तव्यानंतर अपात्र लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा पहिला प्रकल्प असेल, पात्रही पुनर्वसन होणार आणि अपात्रही पुनर्वसन होईल, मुख्यमंत्र्यांचे अपात्र जनतेसाठी मोठी घोषणा। मुंबईत प्रभाग क्रमांक 63 मध्ये भाजपाचा सर्वात तरुण उमेदवार मैदानात, भाजपने रुपेश सावरकर यांना उमेदवारी दिली, प्रभागातील लढत अधिक चुरशीची ठरण्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरात शिवगर्जना सभेत चंद्रकांत खैरे उपस्थित, यावेळी मनपावर आपलाच भगवा फडकेल, राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील, खैरेंनी व्यक्त केलाय विश्वास। महायुतीचा मुंबईचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशित। प्रसिद्ध गायिका आणि आमदार मैथिली ठाकूर मुंबई दौऱ्यावर, मैथिली मुंबईकरांना मतदानासाठी साथ घालणार, भाजपची स्टार प्रचारक म्हणून मैथिली मुंबईत फिरणार। मालेगाव महापालिकेत वंचितच्या उमेदवारांसाठी प्रकाश आंबेडकरांची सभा, मनुवादी प्रवृत्तीविरोधात वंचितच लढू शकते, आंबेडकरांची सरकारवर घणाघाती टीका। निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोमणा, अजित पवारांवर टीका करताना फडणवीसांची शेरोशायरी। वॉर्ड क्रमांक 114 मधून राजल पाटील रिंगणात, प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडूपमध्ये, सुळेंच्या राजूल पाटील यांना शुभेच्छा। मुंबई महापालिका क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिका प्रशासनाकडून दक्षता पथकाची स्थापना। ठाकरे बंधूंच्या सभेचा टीजर जारी, ठाकरे येत आहेत, मराठी माणसांची एकजूट दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क मैदानात ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा पार पडणार। भाजपने राज्यातलं राजकारण नासवलंय, बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका, निवडणूक कोणत्या पातळीवर गेली असं विधान देखील थोरातांनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वादावर फडणवीसांची भूमिका, इथले विरोधक वैतागले ते रागवले म्हणून आपण रागू नये, फडणवीसांचा लांडगेंना मोलाचा सल्ला। नीलम गोरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाहीरनाम्यावर उपरोधक टीका, राजकारणात
काहीही घडू शकतं. घोषणा सुंदर आहे, मात्र अंमलबजावणीची वेळ त्यांच्यावर येईल असं मला वाटत नाही. कोल्हापुरात महायुतीच्या वतीनं रोड शोला महायुतीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रोड शो मध्ये सहभागी. युती सरकारवर ओवीसींचा घणाघात. निवडणुकीत युतीतील पक्ष वेगळे लढतात, मात्र निवडणुकीनंतर सत्तेसाठी सर्वजण एकत्र येतात आणि जनतेची गंमत करतात, अशी घणाघाती टीका ओवीसी यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन कसं केलं जाते? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा सवाल. ही निवडणूक पैसाफेक तमाशा दे कशी झाली? सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. मटण वाटून मतं विकत घेणं ही काँग्रेसची परंपरा. ती परंपरा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये आणली आहे. आमदार हेमंत पाटील यांची अशोक चव्हाणांवर टीका. कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा हल्लाबोल. अण्णामलाईच्या विधानावरून संतप्त पडसाद. अमरावतीत भाजप आणि रवी राणांची युती तुटली आहे. भाजपचे डॉक्टर शहराध्यक्ष नितीन धांडे यांची माहिती आहे. युवा स्वाभिमान संघटना स्वबळावर लढणार. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन. शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सभेच्या तयारीचा मंत्री भुसे आणि समीर भुजबळांकडून आढावा. कथित हुकुमशाहीला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजप नेते नरेंद्र मेहतांवर टीका. सर्व नेत्यांना शिवसेनेत सन्मान दिला जाणार, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य आहे. मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने एमआयएमला घेतलं. शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप. महायुतीत वाद. लातूरमध्ये 17 अपक्ष उमेदवारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. तर पक्षप्रवेशावर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा थेट विरोध. स्थानिक नेतृत्वाला डावलून निर्णय घेतल्याचा दावा आहे. आशिष शेलार यांनी सलीम खान यांची भेट घेतली आहे. वांद्रेमधील प्रचारादरम्यान भेट झाल्याची माहिती. भेटीदरम्यानचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नागपुरात नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठोपाठ गडकरींची मुलाखत. चना पोहावीत नितीनजी या माध्यमातून साधणार संवाद. भाजपा बलात्कारी जनता पार्टी बनली आहे. देवेंद्र फडणवीस दरिंदा आहेत. हर्षवर्धन सकपाळ यांची भाजपवर टीका. ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ शिवसेनेत करणार प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अंधेरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. अशोक मिश्रासह शेकडो समर्थक भाजपमध्ये करणार प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करणार पक्षप्रवेश. मनसेला शिवडीत आणखी धक्का. मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष उजाला यादव यांचा भाजप पक्षप्रवेश. मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील अमित साठम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विकास कामांच्या चॅलेंजवरून आजी माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा संपली आहे. एका वर्षात कोण किती विकास करणार यावर चॅलेंज. रावसाहेब दानवे यांचा खासदार कल्याण काळे यांना चॅलेंज आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजोल पाटील आणि नेते आदेश बांदेकर ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीला. पाटील आणि बांदेकर रवींद्र राणे यांच्या भेटीला. अंबादास दानवेंनी रशीद मामूंना टाळलं. शिवगर्जना सभेच्या मंचावर आले असता माघारी पाठवले. दानवेंच्या बोलण्याने रशीद मामू मंचावरून खाली उतरलेत. उपस्थितांमध्ये चर्चांना उधाण. मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुखांच्या घरी भेट दिली आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. देशमुखांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचं 30 डिसेंबर रोजी निधन झालं. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही. नितेश राणेंचं वक्तव्य. नितेश राणे हे शेंबडं पोट्टे. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला संताप. रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ. अंबादास दानवेंकडून ट्विट. भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी विषयावर दानवेंचं ट्विट आहे. गोमातेवर केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका. नितेश राणेंच्या टीकेला अखिल चित्रेंचं उत्तर. चायनीज कचरा असं संबोधत उत्तर. नारायण राणे यांचं नाव घेत नितेश राणेंवर पलटवार. सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीत 100 पटीने वाढ. 25 लाखांची संपत्ती 26 कोटींवर असल्याचा आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सिद्धांत शिरसाट संजय शिरसाट यांचा मुलगा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.